मध्ये निधी वाटपाचा खरा हक्क कुणाचा यावर अशी चढाओढ सुरू झाली। पण मंत्री खुलेआम अशी विधानं करत असताना विरोधकांचा मात्र तिळपापड होणं स्वाभाविक आहे आणि तसंच झालं। हे काय राज्याचे मालक आहेत का असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विचारला। निवडणूक आयोगानं या प्रलोभनांची आणि धमक्यांची दखल घेतली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। हे काय मालक आहेत काय राज्याचे आणि तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललंय। म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवताय तुम्ही? निवडणुकीसाठी मतं मागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे। निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे। हे प्रलोभन आहे। सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत। वडेट्टीवारांनी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। म्हणजे तिजोरी कुणाकडे आहे अशा पद्धतीचा खरं म्हटलं तर हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे। कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकतं। आजच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ। आज सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे। आजच आम्ही वकिलांशी चर्चा करू आणि तशाप्रमाणे निवडणूक आयोगाला पत्र देऊ। याच्यावर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्ग घेऊ। तर दादांच्या या वक्तव्यावरती नेत्यांची मतं ऐकल्यावरती आपण जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात प्रेक्षकांची म्हणजे